ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो ओबामांनी निर्माण केलेल्या आशेबद्दल। मी थेट जातोय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे। डॉक्टर मुणगेकर, मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात फार काही क्रांतिकारक बदल होईल अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात, निदान भारत पाकिस्तानच्या बाबतीत असं तुम्हाला वाटत नाही। मला तुम्हाला विचारायचं आहे, मग अशा परिस्थितीमध्ये भारताने ओबामांकडून काय अपेक्षा करावी? नाही, भारताने किंवा संबंध ज्यांचा अहिंसेवर विश्वास आहे अशा सगळ्याच देशांनी ओबामांच्याकडून अपेक्षा ठेवायला जागा आहे। मी त्याच्यातली फक्त हार्ड रियालिटी सांगतो आहे। म्हणजे संबंध जगाच्या राजकारणाला, भारत पाकिस्तान संबंधाला आणि जिओ पॉलिटिकल कन्सिडरेशन्सना जग अहिंसेच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी, आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी, दारिद्र्य, बेरोजगारी समूहाचं उच्छेदन करण्यासाठी ज्या प्रकारची धोरणं ओबामांना अवलंबावी लागतील, ती धोरणं निखालसपणे अधिक क्रांतिकारक असावी लागतील। मी त्यातल्या संघर्षात आपल्याला सांगतो आहे, अशा प्रकारची क्रांतिकारक धोरणं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना जर अमेरिकेच्या आज जगामध्ये असलेल्या 1 नंबरच्या क्रमांकाला जर धक्का लागणार असेल, तर ओबामांच्या समोर प्रश्नाचं निर्माण होईल, संबंध जगाची पुनर्रचना करत असताना त्या पुनर्रचनित जगामध्ये अमेरिकेचं नेमकं नाम स्थान काय असेल? असं जेव्हा निर्णायक क्षण जेव्हा ओबामांच्या समोर उभा राहील, पॉलिटिक्स इज हार्ड चॉईस ऑफ अंडर कंपल्शन्स, हे आपण लक्षात घेऊया। आशा करणं, अपेक्षा करणं ही वेगळी गोष्ट, आणि राजकारणाची, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आर्थिक परिस्थितीची कंपल्शन्स ही टोटल वेगळी गोष्ट असतात। मी आपल्याला हे सांगतोय की जगाची पुनर्रचना करत असताना अमेरिकेच्या अव्वल नंबरच्या 1 नंबरच्या स्थानाला जर धोका निर्माण झाला, तर अमेरिकन जनता काय स्वीकारेल? संबंध जगाची पुनर्रचना की अशा प्रकारच्या पुनर्रचना करण्यापेक्षा सुद्धा पहिलं क्रमांकचं राष्ट्र अमेरिका राहायला पाहिजे म्हणून? असं ज्यावेळी प्रश्न निर्माण होईल, त्यावेळी अमेरिकन जनता एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ओबामांना क्रांतिकारक धोरणं आखू देईल असं मला स्वतःला वाटत नाही। कारण कोणताही देश किती सामर्थ्यशाली नेता जरी असला तरी सुद्धा लेनिनच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, गांधीजींच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, स्टालिन ह्याच्या मावोच्या समोरचे प्रश्न वेगळे होते। ओबामा एका जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर एका सर्वंकष श्रेष्ठ नंबरच्या राष्ट्राच्या अध्यक्ष झालेले आहेत। डॉक्टर मुणगेकर, तुम्ही आम्हाला वस्तुस्थितीचं भान दिलेलं आहे की फार आशावाद मोठ्या प्रमाणावर आशावाद बाळगत असताना सुद्धा व्यवहाराचा विसर पडू देऊ नका, हे जे तुम्ही सांगतायत ते महत्वाचं आहे। मी जातोय भूषण केळकर यांच्याकडे। केळकर, जरा वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। ओबामांच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीयांना बऱ्यापैकी संधी मिळालेली आहे, याचा उपयोग भारताला आणि भारतीयांना होईल का? मला असं वाटतं की एक ज्याला आपण इमेज म्हणतो, म्हणजे जसं आपण बघतो अमेरिकेमध्ये गेल्यानंतर की अमेरिकेमध्ये भारतीय जर का सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर तो चांगलंच काम करतो, असा एक समज गेले 20-30 वर्ष आपण प्रभावीपणे मांडू शकलोय, वाढवू शकलोय आणि टिकू शकलोय। जर का 9 लोक जर का त्यांच्या कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळाच्या इक्वॅलंट एवढ्या मोठ्या पदांवर असतील आणि स्पेशली ज्याच्यामध्ये OMB म्हणजे ज्याच्यामधनं आर्थिक संकटातनं बाहेर नेण्याची ताकद असणाऱ्या ग्रुपमध्ये जर का आपल्याला माहिती आहे प्रीता बन्सल सारखी व्यक्ती असेल, तर अशा 9 लोकांनी टाकलेला जो प्रभाव असेल तो नक्कीच पूर्णपणे भारतीयांच्यासाठी आणि भारत देशासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे, यात अजिबात शंका नाही। म्हणजे 2-3 लोकांनी सुद्धा जे काही प्रयत्न केले, उदाहरणार्थ स्वाती दांडेकर जर आपण उदाहरण घेतलं, आयोवा सारख्या ठिकाणी त्या जिंकून आल्या, सतत 3 वेळा काँग्रेस वुमन म्हणून आणि आता सेनेटर म्हणून, तर याच्यातनं निर्माण झालेली भारतीयांबद्दलची फक्त एका ठराविक क्षेत्रामधले काम करणारे नसून त्यांची इमेज वाढत जाते। तसं असा एक दबदबा आपल्या देशाचा आणि भारतीय असण्याचा हा वाढेल, यात मला अजिबात शंका वाटत नाही। केळकर, माझा वेळ संपलेला आहे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे माझ्यापर्यंत आणि लोकांपर्यंत की भारतीयांचा दबदबा निश्चितपणे वाढणार आहे। शेवटी मी ज्ञानदा यांच्याकडे जातो। ज्ञानदा, मला सांग, हे सगळं चाललेलं आहे, ओबामांची निवडणूक झाली, ओबामा सुरुवातीला म्हणाले यस वी कॅन, आज ते म्हणतायत आपण सगळे एकत्र येऊन करूया, एकटे नको, गटागटाने नको, एकत्र येऊन करूया। याचा अर्थ त्यांना परिस्थितीचं भान आहे, त्यांना आव्हानं कळतायत असा होतो। तू काय म्हणशील? शेवटी ओबामा कोणत्या रस्त्यावरून जातील?
ओबामा किंवा कोणीही त्यांच्या जागी असेल तरी अमेरिकन जी घडी आहे ती पूर्णपणे बदलू शकत नाही. त्यामुळे मुणगेकर सर जसं म्हणाले तसा एक कॉशियस ऑप्टिमिझम आपण आशावादही ठेवावा, त्याबद्दल थोडीशी आपली साशंकताही ठेवून त्यांच्याकडे बघता येईल. ओबामांचा मार्ग हा कठीण आहे, पण ओबामा पहिल्या 100 दिवसामध्ये काही वेगवान निर्णय घेऊन, विशेषतः इराकबद्दलचा निर्णय घेऊन आपली एक भूमिका जगापुढे आणतील आणि तो एक मोमेंटम घेऊन ते पुढची वाटचाल करतील असं आता तरी तज्ज्ञांचं मत आहे. अगदी माझा वेळ संपलेला आहे. ओबामा इराकविषयी कोणती भूमिका घेतात यावर जगाच्या नजरा लागलेल्या आहेत. आजच ओबामांविषयी काही मत व्यक्त करणं शक्य नाही, पण त्यांनी एक अशी दुर्दम्य आशा जगामध्ये निर्माण केली आहे, याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. शेवटी पुन्हा एकदा मी आपला प्रश्न घेतो, ओबामा जगाला नवी दिशा देऊ शकतील का? पडद्यावर पाहू शकता तुम्ही, 70% लोक म्हणतायत होय देऊ शकतील. शेवटी मी इतकंच म्हणेन, जी आशा ओबामांनी निर्माण केली आहे ती प्रत्यक्षात उतरताना दिसू दे, कारण आता निराश होण्याचे प्रसंग जगावर फार आले आहेत. आता थोडीशी आशा आम्हालाही हवी आहे. धन्यवाद. पहा फक्त आहे बिनलोक.